नमस्कार सगळ्यांना, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या नवीन व्लॉगमध्ये. ॲक्च्युली काय झालं, हा व्लॉग आहे साताऱ्याच्या व्लॉगच्या आधीचा दिवस. म्हणजेच हा होता शनिवार आणि त्या दिवशी आम्ही चाललो होतो पुण्याला. तर नेहमीप्रमाणे आपल्या एस टीनी चाललो होतो आणि ही एस टी नवीन होती, जरा वेगळी होती, त्यामुळे ह्याचे व्हिडिओज पण भारी वाटत होते, जरा एस्थेटिक टाईप्स. त्यामुळे जेवढे व्हिडिओ घेता आले तेवढे घेतले. आणि प्रवासादरम्यान जी झाडं दिसतात बाजूने ते एकदमच छान वाटतात. म्हणजे जेव्हा बोगनवेल दिसते ना तेव्हा तर मला खूपच आवडतं. आणि हा जो रस्ता आहे ना नाशिक फाट्याकडे जाणारा, तेव्हा आपण मध्ये बरीच झाडं आहेत तिथे, त्या रस्त्याने जाताना पण खूप छान वाटतं. त्यामुळे जेवढं शूट करता आलं तेवढं शूट केलं आहे मी. तर बघा तुम्ही. आकडेवाडीला पोहोचून त्यानंतर आम्ही रिक्षा पकडून इथं जायचं होतं, तिथे गेलो आणि मग त्याच्यानंतर ना आवरून आम्हाला निघायचं होतं मूवी बघायला. फर्स्ट क्लास दाभाडे हा मूवी आम्ही बघितला आणि तो जेव्हा रिलीज झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच बघितला आहे गेस आम्ही. मग मूवी बघायचं ठरलं होतं म्हणून आवरून निघालो, कारण की लेट झालं होतंच. मूवी बघायला जाताना नेहमीच लेट होतं आणि त्या टायमात पोचतो आम्ही. आणि ऊन पण इतकं लागत होतं ना आजकाल की काही विचारायचं नाही. त्यानंतर आम्ही मॉलमध्ये पोहोचलो आणि मग ह्यावेळेस जरा लवकर पोचलो होतो मूवीच्या टायमिंगच्या आधी. सो जरा हळूहळू रमतगमत मूवीच्या थिएटरपर्यंत चाललो होतो, कारण की थिएटर सगळ्यात वरच्या फ्लोअरवर होतं. त्यामुळं हळूहळू पोचलो आणि मग त्यानंतर असंच इकडे तिकडे टाईमपास केला. हा मॉल आहे रॉयल हेरिटेज मॉल. तर असा काही मॉल आहे तो. यावेळेस जास्त गर्दी नव्हती, कारण की दुपारचं टायमिंग होतं, त्यामुळे आम्ही असं मधलाच शो घेतला होता, कारण की ती वेळ आम्हाला सोयीस्कर होती म्हणून. त्यानंतर ना असंच थोडंफार इकडे तिकडे टाईमपास केला आणि मग थोड्या वेळाने हा मूवी येतो. ही सगळी कलाकार मंडळी आहेत त्याच्यात, तुम्ही बघू शकता. हा मूवी छान आहे. कुटुंब आणि घरा रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत. भावंडं आहेत, एक घर आहे, त्या मग त्या सगळ्या गोष्टी आहेत, बघू शकता. तर हा होता त्या मूवीचा क्लायमॅक्स सीन, ज्याच्यामध्ये ते सगळे एकत्र दाखवलेत. आणि हा मूवी एवढ्यासाठी पण मला बघायचं होतं, कारण की ह्याची सगळी शूटिंग जुन्नरच्या बाजूला झालेलं आहे. म्हणजे मोस्टली मूवीचं शूटिंग होतं वाई, सातारा वगैरे तिकडे, पण यामध्ये दिग्दर्शकाने त्याच्या गावालाच शूटिंग केलेलं आहे. त्यामुळे ते पण एक वेगळे पण त्यांनी दाखवलं आहे. ते पण छान वाटलं की तुम्ही तुमच्या गावाला तुमचा मूवी शूट करताय, हे पण भारी होतं. मूवी संपल्यानंतर ना आम्ही असंच थोडंफार शॉपिंग केली, कारण की माझ्या एका मैत्रिणीचा बड्डे होता आणि तिला मला गिफ्ट द्यायचं होतं. त्यानंतर ना आम्ही रिटर्न येऊन मला शेवपुरी खायची इच्छा झाली होती, त्यामुळे शेवपुरी खाल्ली. त्यानंतर मला निघायचं होतं माझ्या मैत्रिणीला भेटायला आणि तसंच आपल्याला पुढे जायचं होतं. मग आपण आलो होतो वरांडाला. इथलं जेवण छान वाटलं आणि वाईव्स पण छान वाटला. माझ्या मैत्रिणीचा बड्डे होता, तिचा बड्डे सेलिब्रेट केला. हा आपला सोपा सहज छोटा ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत मस्त राहा, हसत राहा आणि चलत राहा.